आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांचं खूप छान असं मार्मिक चिंतन बघणार आहोत. संतांचा महिमा कितीही वर्णन केला तरी त्यासाठी शब्द अपुरेच पडतात. येथे एक प्रसंग वर्णन करावा वाटतो. एकदा संत ज्ञानेश्वर हे माधुकरी मागण्यासाठी गावात गेले. त्यांना संन्यासाची पोरं म्हणून तर छळ सहन करावा लागलाच, परंतु एकदा त्यांच्या माधुकरी पात्रात शेण टाकण्यात आले होते. त्यामुळे अत्यंत उद्विग्न झाले. आपल्या पर्णकुटीत आले तर धाकली मुक्ताबाई तेथे नव्हती. काही वेळाने मुक्ताबाई आली. ज्ञानेश्वर ताटी बंद करून बसलेले होते. नको ते जीवन, नको हा अपमान असे विचार करीत असताना मुक्ताबाई त्यांना विनवणी करते, अहो ज्ञानदा ताटी उघडा. ज्ञानदा इतके उद्विग्न झाले की ताटी पण उघडायला तयार नव्हते. त्यावेळेस अभंगातून मुक्ताबाई विनवणी करते, आपल्या मोठ्या बंधूंची समज घालते. त्या म्हणतात, योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा. असे योगी पुरुषाचे लक्षण संत मुक्ताबाई आपल्या ह्या अभंगातून समजवत आहेत. तो अभंग पुढील प्रमाणे. संत जेणे व्हावे जग बोलणे सहावे, तरीच अंगी थोरपण जया नाही अभिमान. थोरपण जेथे वसे तेथे भूतदया असे, रागे भरावे कवनाशी आपण ब्रह्म सर्वदेशी. ऐशी समदृष्टी करा ताटे उघडा ज्ञानेश्वरा, योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा. विश्व रागे झाले वनी संती सुखे व्हावे पाणी, शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. कोणी काहीही केले तरी संतांचा जन्म हा शिकवण देण्यासाठी आहे. त्यांनी असे द्वेष व राग मनात ठेवून कसे चालेल? कोणी आग झाले तर संतांनी पाणी होऊन आगीवर नियंत्रण ठेवावे, असे मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना शिकवित होत्या. काय ते तिचे कारुण्यभरीत बोल! आपण सखोल दृष्टिकोन व मनचक्षुने अनुभव घेतल्यास आपल्याला राम आणि कृष्ण यांनी आपल्या भक्तजनांसाठी योगी आणि भोगी असे दोन्ही कार्य करून फार मोठे तत्वज्ञान सांगितले आहे. खरं तर राम आणि कृष्ण ही दोन्ही आपली दैवत. दोघांनाही काही कार्य करण्यासाठी मानवी अवतार घ्यावा लागला. मात्र दोघांची ही प्रवृत्ती ही भिन्न. राम हा एक पत्नीव्रताचं पालन करणारा, तर कृष्णाची प्रतिमा मात्र भोगी विलासी अशीच रंगवली जाते. पण मुळात ती तशी आहे का, की त्यामागे काही शिकवण आहे, हे समजून घेतले पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी गीतेतूनच ज्ञानेश्वरी हा अलंकार घडविला. श्रीकृष्णांनी कर्माला प्रथम स्थानी ठेवले आहे. वरील संपूर्ण गीताला संदर्भ आहे तो नरकासुराचा. श्रीकृष्णाने वध केल्यानंतर त्याच्या जनानखान्यात डांबून ठेवलेल्या 16 सहस्र नारींना श्रीकृष्णाने मुक्त केलं, पण त्यांना समाजाने अवहेरल्यामुळे श्रीकृष्णानेच त्यांच्याशी विवाह केला आणि त्यांना आपले नाव दिले, हा तो संदर्भ. म्हणून मग पहिल्या कडव्यात श्रीकृष्ण म्हणतात की दैवजात असलेलं त्या पीडित पतितांचं दुःख मला सहन झालं नाही, म्हणून रामाप्रमाणे एकपत्नीव्रताचं पालन न करता कीर्तीचा मोह टाळून मी या अनाथांचा नाथ झालो. दुसऱ्या कडव्यात श्रीकृष्ण म्हणतात की माझ्याकडे रुक्मिणी आणि सत्यभामा यासारख्या सौंदर्यवती आणि लोभस अशा माझ्या सहचारिणी असूनही मी या 16 सहस्र स्त्रियांना वरिले, ज्या अमला म्हणजे मलिन नसलेल्या किंवा शुद्ध या अर्थाने होत्या, परंतु पराधीन होत्या आणि नरकासुराकडे राहिल्यामुळे त्या तो कलंकाचा घाव सहन करू शकत नव्हत्या, म्हणून मी त्यांना वरिले. आणि तिसऱ्या कडव्यात तर कवीची कमाल आहे. श्रीकृष्ण म्हणतात की मला माणूस म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी हे कर्तव्य पार पाडणं आणि माझं देवत्व सिद्ध करण्यासाठी हलाहल प्राशन करणं भागच होतं, तर जगताला संजीवनी देण्यासाठी मला हे करावं लागलं. तर अशा प्रकारे राम जन्मात प्रथम सर्व मर्यादांची शिकवण भक्तांना दिली. कृष्ण जन्मात मात्र त्यांना भक्ताच्या कल्याणासाठी सर्व मर्यादा उल्लंघन करून सत्कार्य करावे लागले. त्यामुळे मनाने तर खूप पावन होते, पण भक्ताच्या कल्याणासाठी अपराध सहन करावे लागले. म्हणूनच मुक्ताबाई म्हणतात, योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा.